नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चंद्रकांत मिश्रे या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी माझ्या कोकणातील गावी आलेलो आहे आणि माझ्या कोकणातील गावातील ह्या घरातून मी तुमच्याशी संवाद साधत आहे. हे माझं देवघर आहे आणि माझे स्वामी समर्थही समोर बसलेले आहे. तर मित्रांनो, गांगोचीराई कसाल येथे होणाऱ्या हरिनाम सप्ताहाला आपण आज भेट देणार आहोत. या सोहळ्याचा संपूर्ण आनंद तुम्ही माझ्यासोबत लुटा आणि हा सोहळा कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंटमधून मला सांगा. तर चला मित्रांनो, आपण आज कसाल गांगोचीराई येथील हरिनाम सप्ताहाला भेट देऊया. मित्रांनो, आता आपण कसाल गांगोचीराई मठात आलेलो आहोत. आमलकी एकादशी निमित्त आज सकाळपासून येथे 1.5 दिवसांचा हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. मठात शिरताना परिसरात खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची विक्री दुकाने थाटली गेलेली आहेत. स्थानिक आणि परगावातील भजनी मंडळे या 1.5 दिवसात आपली भजन सेवा अहोरात्र येथे रुजू करतील. येथील ग्रामस्थांना रात्री दिंडी भजन करताना आपण पाहू. तसेच आज रात्री होणारी महिलांची दिंडी भजन हे विशेष असणार, कारण या दिंडीत लहान मुलींसह अगदी वयस्कर महिला सुद्धा तल्लीन होऊन दिंडी भजनात सहभागी राहणार आहेत. रात्रीचा हा संपूर्ण सोहळा आपण या व्हिडिओत पुढे पाहणार आहोतच. हरिनाम सप्ताहानिमित्त संपूर्ण मठ परिसर विद्युत रोषणाईने आणि फुलांनी सजलेला आहे. भाविक निशाण घेऊन डाळाच्या गजरात नामस्मरणात दंग झालेला आपण पाहत आहोत. ओटी भरताना दर्शन घेताना भाविकांची येथे रीघ लागलेली आपल्याला दिसते. ग्रामस्थांनी रंगीबेरंगी
रांगोळीने हा परिसर सजवलेला आहे। नमस्कार, मी कमलाकर रामचंद्र बागवे। ज्या पवित्र स्थानामध्ये आणि आध्यात्मिक ठिकाणी मी उभा आहे ते अर्थातच सिद्धिपुरुष बाळा भिवा सावंत, ज्यांची समाधी आमलकी एकादशी 1963 साली त्यांनी समाधीस्थ झाले। परंतु त्यांचा पूर्वीचा काळ जो होता तो कुडाळ तालुक्यातील केरुडा या ठिकाणी त्यांनी सिद्धी प्राप्त केली। त्या ठिकाणी 2 महाराज, एक सांगलीला गेले आणि हे कोकणात थांबले। त्यावेळी प्रसार माध्यमं नव्हती, परंतु या स्थानाची प्रचिती इतकी भव्य होती की त्यांच्या सिद्धिपुरुषांची जी महती आली ते गोरगरीब जनतेला। आणि तेव्हापासनं या सिद्धिपुरुषाच्या या स्थानामध्ये अर्थात गांगोशिराई या ठिकाणी सप्ताहच असतो। आमलकी एकादशीला त्यांचा पुण्यतिथी असते। या दिवशी त्यांनी या ठिकाणी समाधीस्थ झाले। म्हणजे बाहेर नामस्मरण चालू होतं, त्या ठिकाणी त्यांनी लोकांना सांगितलं आणि त्या ठिकाणी आपला देह त्याग केला। त्या दिवसापासून 1963 पासून आजपर्यंत अवरतपणे त्यांची या ठिकाणी पुण्यतिथी असते। हजारोच्या संख्येने लोक दर्शनाला येतात। त्या ठिकाणी त्यावेळी प्रसिद्ध माध्यम नव्हती, परंतु त्यांचं अध्यात्म इतकं श्रेष्ठ होतं की ते बोलत होते तसं लोकांना घडत होतं आणि त्या घडलेल्या प्रसंगातून लोकांना त्यांचा अनुभव आला। आणि म्हणून त्यानंतर 1963 नंतर छोटं बालपण असे दुसरे सिद्धिपुरुष शिंदे महाराज हे या ठिकाणी त्यांच्या सेवेला होते आणि त्यांनी या स्थानाची 60 वर्ष अविरतपणे निस्वार्थी भावनेने सेवा केली। आणि त्यांच्या प्रचिती आजपर्यंत लोकांना कुठे जावं लागलं, कुठली अडचण जरी असली पण ही अंधश्रद्धा नव्हती। त्यांची भक्ती, त्यांच्या भक्तीचा अनुभव गोरगरीब जनतेला आला। आणि म्हणून आज या ठिकाणी वर्षाला जो सप्ताह चालतो आमलकी एकादशीला, तेव्हा लोक दूर दूरवरून येतात। लोक त्या एकादशीची वाट पाहत असतात। लोकांच्या अडीअडचणी असलेले प्रश्न ज्यावेळी ते अंगात त्यांच्या विचारायचे
ते जेव्हा सांगायचे तसंच्या तसं घडायचं. म्हणजे इतकं निस्वार्थी भावनेने आपली गुरुची सेवा केली की कोणी आलं तर जे आपल्या हातात असेल ते त्यांना द्यायचे. लोकांच्या अडीअडचणीचे सहज, आणि त्याचा कुठलाही मोबदला घेतला जात नव्हता. त्यांचे भंडारे श्रावण महिन्याचं 4 सोमवार इथे खूप मोठी जत्रा भरायची. याचं कारण त्यांच्या अध्यात्माची शक्ती हे लोकांना आलेली होती. खरं तर या ठिकाणी वैकुंठ वसलेलं आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत. आज गांगोचीरायचे आणि या कसाल पंचक्रोशीचं म्हणण्यापेक्षा ह्या सिंधुदुर्गाची तळागाळातल्या लोकांना त्याची महती आलेली आहे त्यांच्या प्रत्येक वाक्याचं. आणि त्यामुळे आज लोक या ठिकाणी बहुसंख्येने येतात. या ठिकाणी पहिल्या दिवशी, दुसऱ्या 2 दिवशी महाप्रसादाचा लोकांना जर त्या दिवशी ऐकताना आलं एकादशीला तर महाप्रसादाला आवर्जून त्यांचा प्रसाद घेण्यासाठी लोक येतात. आणि कुठलीही त्या दोन्ही महापुरुषांनी कधीही कुठल्या फळाची अपेक्षा केली नाही. जे लोक काय दान करतील ते परत लोकांनाच परत करायची, इतकी ह्या स्थानाची महती आहे. आणि तो अनुभव आज प्रत्येक जण घेतात, जसा मी घेतो तसं इतरही लोक. आणि म्हणून कुठल्याही पेपरला न देता लोक आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने आलेले आहेत. हे मी म्हणतो आमचं भाग्य आहे कसालकरांचं. सकाळी पहिल्यांदा या ठिकाणी देवाचा आरास केला जातो, सगळ्या देवतांना पूजलं जातं. त्यानंतर घट बसले जातात आणि घट बसल्यानंतर अंगात येण्याची प्रथा आहे कोकणातली, ती त्या ठिकाणी सिद्धिपुरुषांच्या मार्फत आजही ते त्याची प्रचिती देतात. आणि त्या ठिकाणी गाऱ्हाणं झाल्यानंतर आरत केल्यानंतर त्यांच्या अंगात येतं आणि नंतर या स्थानाला 5 प्रदक्षिणा केल्या जातात आणि मग तो सप्ताह बसतो. आणि ह्या सप्ताह 1.5 दिवसाचा अहोरात्रपणे अभिरात्रपणे चालू असतो. म्हणजे कंटिन्यू नामस्मरण, लांबून लांबून लोक भजनं घेऊन येतात, कीर्तन करतात, दिंड्या काढतात. आणि हे लोक त्या 2 दिवसाच्या वातावरणामध्ये तल्लीन होऊन अगदी ते गात असतात, त्याचं नामस्मरण करत असतात. आणि कुठलीही अपेक्षा करत नाही एवढ्या लांबून भजनं केलेल्या आपल्याला काहीतरी द्यावं किंवा काय करावं, कारण तितका त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. खरं तर एकादशीच्या ज्यावेळी संपते, दुसऱ्या दिवशी ज्याची पूर्णाहुती होते, त्यावेळी देव गंगेमध्ये जाऊन आंघोळ करतात. आंघोळ केल्यानंतर या पंचक्रोशीतच नव्हे तर लांबून लांबून लोक महाप्रसादासाठी येतात. आणि हा महाप्रसाद विना करून सगळ्या लोकांना दिला. त्यासाठी कुठलाही मोबदला नाही किंवा कुठलीही लोक येतील काय अपेक्षा ठेवतील असे कधीच नाही. म्हणजे या महाप्रसादासाठी लोक वाट पाहत असतात आणि त्या आपली सगळी कामं बाजूला ठेवून ते या ठिकाणी दुपारनंतर जवळजवळ 1 वाजता महाप्रसाद सुरू असतो, तो संध्याकाळी 5-5:30 पर्यंत हजारो लोक जेवून जात असतात आणि त्याच्यातच त्यांना धन्यता वाटते.
मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईबचे जे लाल बटन आहे ते दाबून बेल आयकॉनचं ऑल हे बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळतील. तर चला, पुढील व्हिडिओ येईपर्यंत आपल्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ.